तर मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या 4 जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सरूचं सत्य सगळ्यांसमोर आणलं. युगला दाखवलं की युगची आई कशी आहे. सरूला पोलीस पकडून घेऊन जातात, पण सरू जाता जाता एक मोठं सत्य सांगून जाते. हा यश नाही आहे, हा युग आहे, हे एवढं मोठं सत्य ती सांगून जाते. पण सगळ्या आनंदामध्ये असतात म्हणून कोणाचं लक्ष जात नाही. पण अमृताचं लक्ष मात्र तेवढं असतं. अमृता म्हणते, ही जाताना काय बोलून गेली? हा यश नाही युग आहे म्हणजे? कावेरीला खूप टेन्शन आलेलं असतं. कावेरी रात्री आपल्या रूममध्ये येते, बॅग पॅक करते आणि जात असते. युग तिच्याकडे येतो. युग म्हणतो, कावेरी कुठे चाललात तुम्ही? कावेरी म्हणते, मी जाते हे घर सोडून, मी इथे नाही राहू शकत आता. युग विचारतो, का? काय झालं अचानक असं म्हणून तुम्ही चाललायत? कावेरी म्हणते, मी खूप मोठं सत्य मामपासून लपवून ठेवले, आता मी इथे नाही राहू शकत. युग मला जाऊ देत. युग म्हणतो, कावेरी मी तुला माझ्यापासून जाऊ देणार नाही. कावेरी म्हणते, मी इथून गेले काय, कुठेही गेले काय, तुला काय फरक पडतोय रे? युग म्हणतो, मला फरक पडतो कावेरी, कारण माझ्यावरती खूप प्रेम आहे. आणि तुझं आहे ना? कावेरी युगकडे बघत राहते. तिला यशची आठवण येते. ते कन्फ्यूज असते. आपल्या यशला आपण धोका तर देत नाही ना असं तिला वाटत असतं. आता कावेरी युगवरच्या प्रेमाची कबुली देऊन मला सगळं सत्य कसं सांगते हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की कावेरी युग यांच्यामध्ये वाद होत असतात. युग म्हणतो, कावेरी अगं ती बाई काही चांगली नाही आहे, ती स्वतःला मा म्हणून घेते ना, ती स्वार्थी बाई आहे, अगं स्वतःची मनमानी करते. कावेरी म्हणते, नाही रे युग, तुझ्या मनात लहानपणापासून तसं भरवलंय ना म्हणून तुला तसं वाटते. आता तू म्हणतोयस ती स्वार्थी बाई आहे, पण जरा विचार कर ना, मा जर स्वार्थी असल्या असत्या तर त्यांनी दागिने घातले असते, लाखो रुपयांच्या साड्या नेसल्या असत्या. कधी तू पाहिलेस का त्यांच्या अंकावरती दागिने किंवा लाखोंच्या साड्या? अरे कधी पैसे तरी उडवताना बघितलंय का? अरे सगळं त्यांच्या घरात आहे, त्यांना सगळं मिळालेलं आहे, पण पैसा त्या वाचवतात आणि इतरांना सुद्धा पैसा वाचवायला शिकवतात. युग म्हणतो, ही सगळी नाटकं आहेत ग त्या बाईची. कावेरी म्हणते, त्यांना नाटक करायची काय गरज आहे युग? आणि त्या तुझ्यासमोर कशाला नाटक करतील? त्यांच्यासाठी तू यशच आहेस. अरे खरं तर तुझी आई तुझा वापर करून घेते, या घराचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करते तुझी आई. तू प्यादा झालाय, फक्त प्यादा म्हणून तुझा वापर करून घेते, आणि इतकी छोटी गोष्ट तुझ्या लक्षात कशी येत नाहीये? युग चिडतो. युग म्हणतो, कावेरी एक शब्दही बोलू नकोस, माझ्या आईबद्दल एक शब्द ऐकून घेणार नाही. कावेरी म्हणते, हे बघ यश, पुराव्याशिवाय मी काहीही बोलत नाही, मी सिद्ध करून दाखवेन. तुझ्या आईने मला मारण्याचा प्लॅन केला होता, आणि जर मी सिद्ध नाही करून दाखवलं तर घरातले यायच्या आधी मी घर सोडून निघून जाईल. तुला पहिला पुरावा दाखवते. हा बघ, हा बॉक्स आहे ना, याच्यावरती अक्षर बघ, तुझ्या आईचं अक्षर तर तू ओळखूच शकतो ना? अरे या बॉक्समध्ये त्यांनी इलेक्ट्रिक करंट सोडलाय, ज्यामुळे मी हात लावला की मी शॉक लागून मरून जाईल त्यासाठी. युग म्हणतो, कावेरी तुझ्या मनात माझ्या आईबद्दल विष भरलंय, त्यामुळे तू असं बोलतेस. अगं माझ्या आई असं इलेक्ट्रिक करंट वगैरे काही भरणार नाही याच्यामध्ये, माझी पूर्ण खात्री आहे. आणि कशावरून माझ्या आईने केले, काही पुरावा आहे? कावेरी व्हिडिओ दाखवते. त्या व्हिडिओमध्ये सरू तो बॉक्स घेऊन येताना दिसते. युग म्हणतो, याच्यामध्ये फक्त बॉक्स हातात घेऊन येताना दिसते, यामध्ये इलेक्ट्रिक करंट वगैरे काही नाही आहे, काही संबंधच नाही आहे. माझ्या आईने तुझ्यासाठी हा गिफ्ट म्हणून आणला असेल, आणि तू फालतू आरोप करतेस. कावेरी म्हणते, गिफ्ट म्हणून आणलं असतं तर हा बॉक्स इथे कशाला ठेवला असता, माझ्या खोलीत आणून दिला असता. युग म्हणतो, कावेरी तुला हेच तर कळत नाही आहे ना, अगं तुझ्या मनात विष आहे ना म्हणून तू बोलतेस. आता मी या बॉक्सला टच करणार आणि सिद्ध करून दाखवणार, माझी आई तुला मारण्याचा प्रयत्न करत नाही आहे. युग त्या बॉक्सला हात लावतो आणि त्याला करंट बसतो. युग मागे फेकला जातो आणि बेशुद्ध होतो. कावेरी त्याला उठवण्याचा प्रयत्न करते, शुद्धीवरती आणते. तर इथे सरू बाहेर उभी असते, ती लॅम्पजवळ उभी असते. सरू मनात म्हणते, तिथे कावेरीने बॉक्सला हात लावला की तिला शॉक लागेल, आणि त्यामुळे हा दिवा फडफडेल. मला कळेल की व्होल्टेज कमी झाले, म्हणजे कावेरीने हात लावलाय. मग मी जाणार कावेरीकडे. तिकडे तो दिवा फडफडतो आणि सरू खूप खुश होते. ती धावत आतमध्ये येते. ती समोर बघते तर कावेरी बेशुद्ध पडलेली असते. सरू खात्री करून घेते की कावेरी मेली आहे का. कावेरीचा हात खाली पडतो आणि सरू खुश होते. सरू म्हणते, गेली एकदाची. मला वाटलं होतं की तुला संपवणं सोपं असेल. अगं 10 दिवस झाले कावेरी मला या घरामध्ये येऊन, पण जेव्हापासून मी या घरात आले ना, तेव्हापासून माझ्या मार्गातला अडथळा तू आहेस. अगं त्या सुलक्षणाला मी आधी संपवणार होते, पण माझ्या मार्गामध्ये सारखी तू आडवी येत होती, म्हणून म्हटलं की तुलाच आधी कायमचं संपवून टाकावं. कावेरी तशी तू हुशार आहेस हा, सून म्हणून एकदम परफेक्ट आहेस.
मला वाटलं होतं की तुला सून करून घ्यावं, मला आवडलंच असतं. पण अगं, तुझी हुशारी जरा जास्तच चालली होती. सुलक्षणाने काय तुझ्या डोक्यामध्ये वेगवेगळे नियम भरवूनच ठेवलं होतं. मला अजून एक सुलक्षणा नको होती माझ्या आयुष्यामध्ये. बिच्चारी कावेरी, माझ्या आणि सुलक्षणाच्या भांडणामध्ये तुझा जीव गेला. मला तुला मारायचंच नव्हतं गं, पण तूच मध्ये मध्ये येत होतीस सुलक्षणाने माझ्यामध्ये. मला ना सुलक्षणाला मारून टाकायचं होतं. मी तसे खूप प्रयत्न केले, पण नाही, त्याचा काही फायदा झाला नाही. आता तुला मारले त्याचं पाप माझ्या डोक्यावरती आले. पण जाऊ दे, आता ठरवलं होतं ना मी, तसं एक एक होत चाललं होतं. तुला माहिती आहे का कावेरी, सुलक्षणाच्या प्रत्येक मुलाचं आयुष्य मी बर्बाद करून टाकलं होतं. सुरुवात केली ती यामीपासून. अगं यामी आणि तिचा नवरा तो मोहित, त्या दोघांमध्ये भांडण मीच लावली होती. त्या मोहितच्या मैत्रिणीसोबतचे फोटो मीच तिला पाठवले होते. मग काय, ती पण भडकली, भांडण करून मी ते निघून आली आणि इकडे आली ढवळाढवळ करायला भावजायांच्या संसारामध्ये. मला काय हेच हवं होतं. पण माझा यश माझ्या बिचाऱ्या यशच्या डोक्यामध्ये त्या सुलक्षणाने काही काही भरवलं होतं लहानपणापासून, आणि त्यामुळे माझा यश माझ्यापासून तुटला होता. मला सुलक्षणा अजिबात आवडत नव्हती. पहिल्यापासून मी तिच्यावरती बारीक बारीक वार करतच होते. यामीनंतर घाव घातला तो उदयवरती. उदयला मारून टाकण्याचा खूप मोठा प्लॅन केला होता मी. मला माहिती होतं सुलक्षणा उदय घरी येणार आहे म्हणून खूप खुश होती आणि मला सुलक्षणाला आनंद मिळू द्यायचा नव्हता. म्हणून मीच उदयच्या गाडीचे ब्रेक फेल केले. पण त्यानंतर सुलक्षणा चांगली कोलमडली होती उदय गेल्याची बातमी ऐकून. पण तू तू तडमडलीस आणि उदयला शोधून घेऊन आलीस. तू नसली असतीस ना कावेरी, तर उदय या घरात कधी आलाच नसता. पण नाही, तुझ्यामुळे प्रत्येक डाव उलटा पडत गेला. आणि फॅशन शोच्या रात्री चिकू गायब झाला होता तो माझ्यामुळेच. आणि हे सगळं यशला कळलं होतं. यश काय चिडला माझ्यावरती. आई म्हणायला सुद्धा नकार दिला होता त्याने मला. आणि मग माझ्यामध्ये त्याच्यामध्ये वाद झाले. मग गेला बिचारा, संपला. सुलक्षणा, मला तुला संपवायचं होतं का आधी, पण काय, आता तुझ्या सुनेला संपवलं. जाऊ दे, आधी हिची विल्हेवाट लावते आणि त्यानंतर सुलक्षणाला मारून टाकते. सरू कावेरीला उचलणार तेवढ्यात कावेरी डोळे उघडते. कावेरी सरूला विचारते, काय करणार तुम्ही माझ्यासोबत, मला गाडणार का जाळून टाकणार? सरू म्हणते, एवढं सगळं होऊन तू जिवंत आहे, आता मी तुला सोडणार नाही. सरू कावेरीचा गळा दाबते तिला मारून टाकण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात तिथे युग येतो आणि तो सरूच्या हातावरती काठी मारतो. सरू मागे होते आणि सरू युगला सांगण्याचा प्रयत्न करते की युग, मी काही केले नाहीये, ही कावेरी माझा जीव घेण्याचा प्रयत्न करत होती, तिने मुद्दाम मला मारून टाकण्यासाठी प्लॅन केला. कावेरी म्हणते, युग असं काही नाही हा, ही तुझी आई, ही खरं तर सगळी गुन्हेगार आहे. कावेरी रेकॉर्डिंग ऐकवते आणि युगचा विश्वास बसतो की कावेरी बोलत होती ते सगळं खरं होतं, आपली आई खोटारडी होती. कावेरी म्हणते, फक्त मी एक पुरावा नाही हा, तुम्ही अजून कबुली दिल्याचे 6 जण पुरावा आहेत, साक्षीदार आहेत. कावेरी घरातल्या सगळ्यांना आवाज देते. घरातले सगळे तिथे येतात. सुलक्षणा सरूच्या जोरात थोबाडीत मारते. सुलक्षणा म्हणते, अगं तू स्वतः पापी आहेस, शिक्षा आम्हाला भोगायला लावणार होतीस का तू? अगं सुडाने तू पेटून उठली होती, स्वतः जळत होतीस तू, माझ्या कुटुंबाला संपवायला निघाली होतीस. पण बघ जरा, माझ्यासोबत माझं सगळं कुटुंब आहे. अगं माझा तुझ्या कामावरती कधीही आक्षेप नव्हता, तुझ्या वृत्तीवरती होता. तू दिवस दिवस मुलांना उपाशी ठेवून पार्ट्या करत बसायचीस, तुझं मुलांकडे अजिबात लक्ष नव्हतं. अगं तुझ्यात माणुसकी नव्हती, मातृत्व कसं असणार आहे, आम्ही सगळं ऐकलंय. सुलक्षणा इन्स्पेक्टरला आवाज देते आणि सरूला घेऊन जायला सांगते. सरू युगला म्हणते, बाळा मी तुझी आई आहे ना, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, हे सगळे खोटे बोलतायत. युग म्हणतो, कोण आहेस तू, मी तुला ओळखत नाही, माझी आई मा आहे. युग मला मिठी मारतो. सरू अजूनच भडकते. इन्स्पेक्टर सरूला घेऊन जात असतात आणि सरू मोठ्याने ओरडते. ती म्हणते, हा यश नाहीये, तुला वाटतो तसा हा नाहीये. सुलक्षणा काही लक्ष देत नाही आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.